श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज वार आहे सोमवार, श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज शिवामूठ मूग होती आणि मी पण मूग वाहिलेले आहेत, म्हणजे शिवामूठ घातलेले आहे। आज काय रुद्राभिषेक केला नाही कारण आज वेळच मिळाला नाही। रात्री यायला आम्हाला 9:30-10 झालेले आणि 2 दिवस तुम्हाला ब्लॉग आले नाहीत कारण की शनिवारी सकाळी 5:30 पावणे 6ला मला फोन आलेला की बहिणीचे जे माझे सासरे होते आजारीच होते ते, मग त्यांचं निधन झालेलं, एक्सपायर झाले ते। त्यामुळे मग त्यावेळी आम्ही पौर्णिमा होती त्या दिवशी, रक्षाबंधन दिवशी सकाळीच फोन आलेला, तर मग सगळं तसंच टाकलं आणि गेलो। 5:30 पावणे 6 वाजता फोन आला, आम्ही 6 वाजतापर्यंत बाहेर पडलेलो। तर मग मी 2 दिवस तिच्याजवळच राहायला होते। काल आले परत मग मी संध्याकाळी, मग त्यामुळे तिथं असल्यामुळे तुम्हाला 2 दिवस ब्लॉग हे आलेले नाही, त्याबद्दल म्हणजे क्षमा असावी कारण की अशा वेळी आपण ब्लॉग नाही टाकू शकत। तर मी ज्यावेळी शुक्रवार होता त्यावेळी सत्यनारायण केलेला होता, शुक्रवारी पौर्णिमा लागलेली, प्रदोष काळात सत्यनारायण केलेला। तसं तर मी दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत असते, पण हा सत्यनारायण मी तुमच्यासोबत सविस्तर शेअर केलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला शनिवारी येणार होता, पण तिकडे गेल्यामुळे तो राहिला आणि 2 दिवस ब्लॉग मी काय शूट केलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला शुक्रवारचा व्हिडिओ आज येईल। त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि प्लीज व्हिडिओ बघा। आणि आज श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी आमच्या इकडं वैल्यापाचं असतं। वैल्यापा म्हणजे वरच्या देवांना सगळे देव जेवायला खाली येतात, असं एक आधीपासून जी चालत आलेली आहे ती, मग त्याचा कट वगैरे असतो। तर आता मी डाळ शिजवून पुरण वगैरे तयार करून ठेवलेलं आहे, सगळं झालेलं आहे। पोळ्या लाटायचे, बटाटे भाजी फोडणी मारायचे, पोळ्या लाटायचे आणि फक्त भात तेवढा राहिलेला, बाकी सगळं झालेलं आहे। तर चला, अशा पद्धतीने हे कारण होतं, हे कारण मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, पण वेळच मिळाला नाही। तिथं पण कसं झालं, एक्सपायर झाल्यामुळे त्यांचे खूप पाहुणे वगैरे असल्यामुळे सारखी रहदारी होती। मग मी मोबाईल पण माझ्याजवळ काय ठेवून घेतला नव्हता, इकडे यांच्याकडेच मोबाईल लावून दिले ना, त्यामुळे मी काय तुमच्यापर्यंत ती अपडेट पोच करू शकले नाही, त्याबद्दल माफ करा। कारण 2 दिवस व्हिडिओची वाट बघितली असणार आहे, म्हणजे जे रोज व्हिडिओ बघतात ती वाट बघतातच, रोजच्या ताई असतात त्या, त्यामुळं प्लीज क्षमा करा। आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि कमेंट केल्यानंतर कमेंटच्या साईडला असं ऑप्शन येतो बघा हाईपचा, तर हाईप पण प्लीज करत जाऊ व्हिडिओला, त्यामुळे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इकडं आपलं डाळ घालून डाळ शिजलेली आहे, तर पुरण शिजाय ठेवलेलं आहे। इकडं भात झाला म्हणजे ठेवला आहे। इकडं बटाटे आपले उकडून तयार आहेत, पीठसुद्धा आपलं पोळीचं मळून तयार आहे, सगळे तयार झाले, फक्त पोळ्या करायच्या आहेत। येळवणे आपले एवढे निघलेले आहे। स्वयंपाक बनवत मी पूजेची मांडणी थोडी करून ठेवलेली आहे। हे जे स्टँड आहेत केळीचे, ते मला भाच्याने बनवून दिलेले होते, कुणाला हवे असतील तर नक्कीच कमेंट करा। आणि स्वयंपाक आमच्या इकडं दर शुक्रवारी श्रावणातले आम्ही पुरण हे घालतो। आता तुमच्या इकडे घालतात की नाही मला काय माहीत नाही, कारण प्रत्येक भाग बदलला की पद्धत ही बदलत असते, त्यामुळं प्रत्येकाच्या पद्धतीनुसार म्हणजे प्रत्येकजण करत असतं। त्यानंतर मी पोळ्या वगैरे केल्या आणि मी दुकानात गेले कारण की मला 2 ब्लाउजे द्यायची होती। प्रत्येक सुपाऱ्या अशा करायच्या आहेत गणपतीची। श्री वरुण देवताभ्यो नमः। विलेपनार्थ चंदनम समर्पयामि।
श्री वरुण देवताभ्यो नमः अलंकारार्थ अक्षतम समर्पयामि हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामि। श्री वरुण देवताभ्यो नमः धूपम अर्पयामि। श्री वरुण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि। त्या पुस्तकामध्ये क्रमवार माहिती दिलेली आहे, म्हणजे कशी कशी पूजा करायची आहे ती। आधी गणपती, नंतर कुलदेवी आणि वरुणदेव असं तिन्ही सुपाऱ्यांची आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर बाळकृष्णाची पूजा करायची आहे। समर्पयामि हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामि। असं वरण टाक। हे घे। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम अर्पयामि। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि। त्यानंतर सगळ्यात आधी पुस्तकामध्ये एक मंत्र दिलेला आहे। ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रे पश्चिमाशभिरे जत्राः स्त्रियः अंग्या तुष्टुवासा तनुभिः वशेमदेव हित यदायुः। असा मंत्र म्हणत आपण बसलेल्या सगळ्यांना हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे। सर्वांस ऐसा काही सांगावा। सूत उवाच शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंत लागून भगवान वाच कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुखर देवांचा इतिहास सत्यनारायणांचा ऐकतो प्रगट करून यतीद्वारा त्याचीच प्रसंग सर्व बरा श्रीहरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे सत्येश्वर ऐशी ही ख्याती होईल सत्य या जगे। हे व्रत चारी युगी प्रसिद्ध परी कलियुगी तत्वर फलद याचे नियोगे करिता पुराण श्रवण परिमळ द्रव्यासहित पुष्प संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवने भुवने पाहता तुझे नाही चारी श्रमणे। पुस्तकामध्ये 5 अध्याय आहेत। ते अध्याय वाचून झाल्यानंतर आरती करायची। आता मी पोळ्या केलेल्या त्यामुळे पोळ्याचा पण नैवेद्य दाखवला आणि सत्यनारायण जी पूजा असते त्याला मेन प्रसाद जो असतो तो शिऱ्याचा असतो, तर शिरासुद्धा केला आणि प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचं पान हे ठेवायचं, कारण त्याशिवाय भगवान विष्णू किंवा देवाला तो नैवेद्य ग्रहण करता येत नाही किंवा ग्रहण करतसुद्धा नाहीत। तर अशा पद्धतीने आजची पूजा होती मैत्रिणींनो। खूप छान पद्धतीने स्त्रीने पूजा केली। मांडणी मी सगळी करून ठेवलेली होती आणि त्याने वाचन वगैरे केलं, कारण तोपर्यंत मी बटाटे भाजी आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं। तरीसुद्धा हे सगळं आवरायला आम्हाला 9-9:30 वाजलेले आणि पूजा कथा वाचून झाल्यानंतर मग सत्यनारायण महाराजांची आरती केली आणि त्यानंतर देवीची आरती केली, कारण की शुक्रवार होता। तसेच आपलं वाचन चालू आहे शिवलेला अमृत आणि नवनाथ, त्यामुळे मग भगवान शंकरांची सुद्धा आरती केली। तसेच आज शुक्रवार असल्यामुळे कुंकुमार्चन सुद्धा केलं। तर अशा पद्धतीने शुक्रवारची माझी पूजा होती मैत्रिणींनो। शुक्रवार खूप धावपळीत गेला, कारण पोळ्या, परत आपल्याला वरदलक्ष्मी व्रत करायचं होतं आणि सत्यनारायण पूजा, त्यामुळे माझं खूपच धावपळीत हा दिवस गेला। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करत जावा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।